चेंबूर विधानसभामध्ये दगडू गंधारे व अनिल यांची महामंत्रीपदी आज भाजप नेते प्रसाद लाड यांच्या उपस्थितीमध्ये निवड करण्यात आली आहे। यावेळी पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व विभागातील नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंडळाचा कार्यक्रम आणि मंडळाची घोषणा आणि मोदी साहेबांचे 18 वर्ष जे काम केलेलं त्याच्या सभा म्हणून सुवर्णकाळ मोदीजींची 11 वर्ष संकल्प सभा त्याचं औचित्य साधून मंडळाची घोषणा झाली। त्या घोषणेमध्ये रवी केदार हे नवनिर्वाचित मंडळाध्यक्ष झाले आणि दगडू गंधारे यांना आज सरचिटणीस पदाची जबाबदारी मिळाली। अनेक कार्यकर्त्यांचा इथे मान सन्मान झालेला आहे आणि मोदीजींची 11 वर्ष याची माहिती कार्यकर्त्यांना आहेच, पण घरामध्ये पोहोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर आज सोपवली आहे आणि आज 2 मोर्चाही घोषणा झाल्या। अशा प्रकारे 11 वर्ष मोदीजींचा जो सुवर्णकाळ आहे, देशाला प्रगती विकासाकडे गेलेला आहे, त्याची माहिती देण्यात आली। मी नीरज दुकाने जिल्हाध्यक्ष। आज आपण म्हणताय की अजून 11 वर्ष पूर्ण झाली। 11 वर्ष ही सेवा विकास आणि गरीब कल्याणाची 11 वर्ष होती आणि 11 वर्षामध्ये 2014 पासून 2025 पर्यंत अनेक उपलब्धी मोदीजींच्या आहेत आणि ह्या विकासाची कामं आणि सरकारच्या उपलब्धी सांगण्यासाठी आपण संपूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पार्टीने अभियान छेडून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय। त्याचाच एक भाग म्हणून आज मंडळ स्तरावर मंडळ संकल्प सभेचं आयोजन आम्ही केलंय आणि या संकल्प सभेमध्ये आम्ही मोदीजींनी केलेलं किंवा केंद्र सरकारने केलेली कामं कार्यकर्त्यांसमोर ठेवलेलं आहे। पुढल्या काळामध्ये आमचे सर्व कार्यकर्ते शक्ती केंद्र आणि बूथ स्तरावर जाऊन आदरणीय मोदीजींचं कार्य आणि विकास लोकांना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करते। धन्यवाद। आपलं नाव साहेब? माझं नाव अनिल बेनीवाल आहे। मी वॉर्ड क्रमांक 153 मध्ये राहतो आणि चेंबूर मंडळाचा महामंत्री म्हणून जबाबदारी दिलेली आहे। सभेच्या निमित्तानं आमच्या या घटना चेंबूर मंडळाची घोषणा झाली आणि आमच्या या मंडळाचे अध्यक्ष रवी केदार यांनी या मंडळाची एक सक्षम पदाधिकाऱ्यांच्या टीममध्ये घेऊन या मंडळाची घोषणा केली आहे। त्या मंडळामध्ये महामंत्री म्हणून आणि बेनीवालजी आणि दुसरे महामंत्री दगडू गंधारे अशा 2 महामंत्र्यांची घोषणा झाली। हे दोन्ही कार्यकर्ते रवीजींच्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण टीम एक टीम वर्क म्हणून काम करून उद्याच्या येणाऱ्या महानगरपालिकेला नक्कीच या मंडळामध्ये दोन्ही वॉर्डामध्ये कमळ फुलवण्याचं काम आमचे कार्यकर्ते करतील आणि मोठा विजय घेऊन आणतील असा विश्वास आजच्या या कार्यक्रमाने व्यक्त करतो।